नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत, अतिशय टेस्टी असा. चला तर मग नाश्ता बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे आणि एक कांदा मस्त स्वच्छ शिलून धुवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कापून मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. बटाट्याला धुवून घ्यायचं आहे कापल्यानंतर. त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे कांद्या बटाट्याची. अशा पद्धतीने फाईन पेस्ट बनवायची. त्यात आपल्याला 1 कप बारीक किंवा जाड कुठलाही रवा चालेल, आपल्याला तो मिक्सरलाच फिरवायचा आहे. 1 कप रवा टाकायचा आणि यात जर का हे सारण घट्ट होत असेल तर त्यात थोडं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही, किंवा तुमचं सारण जर का पातळ असेल तर त्यात पाणी नका टाकू. चला तर मग आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवायची, तेल तापवायला ठेवायचं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून मोहरी मस्त तळतळेल. तेल तापल्यावर त्याच्यात थोडीशी मोहरी टाकायची, जिरं आणि पांढरे तीळ टाकायचे. तीळ टाकल्यानंतर तेल उडायला लागतं किंवा तीळ उडायला लागते, म्हणून गॅस कमी करायचा आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. एकदम जर का त्यात पाणी टाकलं ते तोंडावर यायचं किंवा अंगावर उडायची शक्यता असते. हळूहळू करून अशा पद्धतीने पाणी टाकायचं आहे. पाणीला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता त्यात मीठ मसाले टाकून घेऊ. बघू शकता मस्त उकळी आली. त्याच्यात मी चिली फ्लेक्स टाकले थोडेसे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकले, म्हणून अर्धा चमचा लाल तिखट टाकते आहे. जास्त तिखट नको व्हायला पाहिजे म्हणून. थोडीशी पिंचभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे. खूप कमी मसाल्यांमध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ते टाका. मी टाकलं आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायचं आहे आपल्याला. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही एक निंबू कापून घ्यायचा आणि अर्धाच निंबू त्याच्यात टाकायचं आहे. अशा पद्धतीने त्याला हलवून घ्यायचं आहे आणि सर्व सारण एकत्र करून घ्यायचं आहे. मस्त गोळा बनतो तोपर्यंत ते परतवायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटाच्या आत बनवून तयार होतं. गॅस मीडियमच राहू द्यायचा आहे, हाय फ्लेम नाही करायची, नाहीतर खाली लटकेल. बघू शकता अशा पद्धतीने गाठीसुद्धा मोडत राहायची आहे. त्याच्यात एखादी गाठ बनलेली असते तर ती मोडून जाते. व्यवस्थित हलवत राहायचं आहे उलटणीच्या साह्याने. बघू शकता आपला गोळा बनायला सुरुवात झाली आहे. मस्त अशा पद्धतीने गोळा बनवायचा आहे आपल्याला. हा नाश्ता अतिशय भन्नाट चवीचा लागतो, खूप भारी लागतो. एकदा नक्की बनवून बघा, सर्वजण आवडीने खातात. तुम्ही हा नाश्ता लहान मुलांच्या टिफिनमध्ये, दुपारच्या छोट्या भुकेसाठी किंवा चहासोबत केव्हाही खायला बनवू शकता. गॅस बंद करून द्यायचा आणि ते सारण एका प्लेटमध्ये काढायचं आहे आपल्याला. प्लेटमध्ये काढण्याआधी प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ते पसरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते सारण प्लेटमध्ये टाकायचं आणि हाताला पाणी लावायचं आणि पाणी लावून थोडं थोडं असं हलकं असं थापून घ्यायचं आहे. सारण गरम असतानाच त्याला थापायचं आहे आणि अर्धा तास थंड व्हायला ठेवायचं आहे. तुम्ही हे सारण फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वरती जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. बघू शकता अर्धा तासानंतर मस्त सारण कापायचं आहे आपण. तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल, तुमच्या मुलांना जसं आवडत असेल तसं तुम्ही कापू शकता. मी इथे पिझ्झा टाईप कापते थोडंसं. बघायला छान असले की खायला खूप मस्त लागतं. अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे छान. बघू शकता त्याची थिकनेस किंवा मस्त किती भारी दिसतंय ना. सर्वजण आवडून खातात. इतका छान नाश्ता बनवून तयार होतो. अतिशय पौष्टिक असा असतो. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिला तरी पोटभरीचा हा नाश्ता असतो, म्हणून टेन्शन नसतं की आपल्या मुलाचं पोट भरेल की नाही स्नॅक दिला आहे तर. तसं काही नाही आहे, पोटभरीचा मस्त नाश्ता बनवून तयार होतो. आता गॅसवर पॅन किंवा तवा ठेवायचा आहे, किंवा तुमच्याकडे पसरट कढई असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आपल्याला हा जो नाश्ता आहे तो शॅलो फ्राय करायचा आहे.
म्हणून थोडं एक्स्ट्रा तेल टाकलं आहे मी. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर हा नाश्ता बनवायचा आहे. मीडियम फ्लेमवर जर का हा नाश्ता बनवला तर तेलकट होईल. हाय फ्लेमवर पटकन बनवून तयार होतो आणि नाश्ता तेलकट होत नाही, म्हणून हाय फ्लेम ठेवायची आहे. पटापट मागची पुढची बाजू पलटून घ्यायची आपल्याला. दोघं बाजूने मस्त शेकून घ्यायचा आहे नाश्ता. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जा व्हिडिओ कसे बनलेले असतात किंवा नाश्ता कसा बनलेला असतो. बघू शकता मस्त पलटवायचं आहे आता. थोडीशी केअरसुद्धा घ्यायची पलटवताना, कारण तेल अंगावर उडू शकतं. व्यवस्थित हळू हाताने पलटवायचं आहे. तुम्हाला जसं जमत असेल तसं, उलटणीने जमत असेल तर उलटणीने पलटवा. मी चाकूनेच पलटवते. बघू शकता दोघं बाजू अशाच पद्धतीने आपल्याला शेकून घ्यायचे आहे किंवा तळून घ्यायचे आहे. मस्त किती छान दिसतंय. जितकं छान दिसतंय ना तितकंच खायला सुद्धा लागतं. अतिशय भन्नाट चवीचा नाश्ता बनवून तयार होतो. आता हा नाश्ता आपण एक एक करून काढून घ्यायचा आहे. मस्त गरमागरम जरी खाल्ले तरी खूप छान लागतं आणि थंड झाल्यावर जरी खाल्ले तरी अतिशय भन्नाट चव लागते. बघू शकता मस्त आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. वाव, मस्त. असं काहीतरी चहासोबत किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी भेटलं की खूप भारी वाटतं.